दक्षिण आरफळ कॅनॉलमध्ये दरवर्षी या महिन्यात शेवटच्या पाण्याला दरवर्षी प्रॉब्लेम केला जातो। नवीन दुसऱ्या योजनेला भरपूर पाणी आहे, आरफळ उत्तर कॅनॉलला भरपूर पाणी आहे, त्याच्यामध्ये दरवर्षी 8-10 गाव राजकीय नेते वाढवतात। आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आमची सगळ्या पक्षाच्या भेटलो, आम्हाला काही तिथं दाद मिळाली नाही, व्यवस्थित बोलणं नाहीत, काय नाही, प्रयत्न करतो सोडतो, प्रयत्न करतो, ही उत्तरं दिली जातात। त्या कॅनॉलला दरवर्षी प्रॉब्लेम असल्यामुळे राज्य सरकारने किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी या कॅनॉलला काय जे असेल ते नियोजन एकदाच करावं। आम्ही 3 किंवा 4 तारखेची वाट बघणार पाण्याची, नसेल तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार तहसीलदार कार्यालयासमोर पोलूसमध्ये। परत ही सर्व जबाबदारी सरकारवर येईल। आम्हाला 4 दिवसात 4 तारखे किंवा 3 तारखेपर्यंत पाणी यावं आणि उद्या नुकसान भरपाई किंवा आणि काय झालं तर त्याला आम्ही काही जबाबदार नाही। परवा आम्ही आंदोलन करणार होतो, पण आपल्या कलेक्टरांचं जमाबंदीचा आदेश असल्यामुळे आम्ही आंदोलन कॅन्सल केलं। शेतीची पिकं दुपार धरायला लागलीत, वाळायला लागली, काही ठिकाणी स्वतःची स्कीम आहे, विहीर आहे, त्याचं थोडंसं बरं आहे, म्हणजे कॅनॉलवर आहे ते टोटली वाळायला लागलं। वाडी वस्तीवर पिण्याचं पाणी, जनावरांचं पाण्याला पाणी नाही, आणि हे सगळं पर्क्युलेशन कॅनॉलवरच आमच्या होतंय गावात, आणि जमीन मुरमाट हलकी आहे, त्यामुळे पाणी तग धरून राहत नाही पाहिजे तसं। आता आम्हाला 9 तारीख सांगितली आहे, पण 9 तारीख ही फार लांब होते साहेब, आज 30 तारीख आहे। आपण बघतोय 40-42 टेम्परेचर सगळीकडे चालू आहे, 70-80% वाळलेलीच आहेत पिकं। पाणी ह्या 3 किंवा 4 तारखेला आलं तर बरं, नसेल तर आम्ही आत्मदहन करणार, आम्हाला जगण्यात काय अर्थ नाही।